आपण जर एखाद्या रस्त्याने जातो आणि तिथं जर 10 मिनिटाचा ट्रॅफिक जरी असला तरी आपण वैतागतो। मग विचार करा मित्रांनो, देशाचा आणि राज्याचा अभिमान मानला जाणारा रस्ता म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे। होय, मुंबई पुणे एक्सप्रेसवे। त्याच्यावर एक तेलाचा टँकर उलटतो आणि 32 तासांपर्यंत ट्रॅफिक जाम असतो आणि सगळी यंत्रणा 32 तासांपर्यंत ठप्प होते फक्त एका तेलाच्या टँकरमुळे। मग विचार करा, आपण करोडो रुपये टॅक्स देतो तरी आपल्याला 32 तासांपर्यंत रोडावर अटकावं लागतं। त्याच्यात अँब्युलन्स अडकली, कामावर जाणारे अडकले, लहान मुलं अडकली, वृद्ध, महिला सगळेच अडकले। मित्रांनो, या ट्रॅफिक जाममुळे प्रदेशात मेम्स बनवले जात आहेत आणि आपले राज्यकर्ते निवेदनं, बैठका, फोटो सेशन, पण जमिनीवर मात्र शून्य काम दिसतंय। आपण टॅक्स देतो, टोल देतो, इंधनावर टॅक्स देतो, इन्कम टॅक्सवर टॅक्स देतो, जे विकत घेतो त्याच्यावर टॅक्स देतो, कमाईवर टॅक्स देतो। एवढा टॅक्स देऊन सुद्धा सामान्य जनतेला जर 32 तास ट्रॅफिक मध्ये उभं राहावं लागत असेल तर नक्कीच सामान्य जनतेचा रोष बाहेर येण्याशिवाय राहणार नाही। आणि राज्यकर्ते आपल्याच पैशांनी भ्रष्टाचारी मलिदा खाण्याचं काम करतायत। तसेच आपली यंत्रणा ठप्प होताना आम्ही बघतोय। परदेशात अपघात होतो, तासाभरात रस्ता मोकळा केला जातो, 24 तासात पूल उभा राहतो आणि आपल्याकडे एक टँकर उलटतं आणि 32 तासांचा निष्क्रियपणा आपण बघतोय। हा अपघात नाही तर ही प्रशासनाची बेजबाबदारपणा आहे। म्हणून विकास म्हणजे फक्त जाहिरात नको, तर खऱ्या अर्थानं विकास रस्त्यावर दिसायला पाहिजे, विकास सामान्य जनतेचा दिसायला पाहिजे। धन्यवाद।